नमस्कार रसिकांनो, मी अंशुमन विचारे. सुमुख चित्र प्रस्तुत आणि सुनील हरिश्चंद्र लिखित दिग्दर्शित पाहिले न मी तुला, एक नात्यांची गोष्ट सांगणारं अप्रतिम गोड असं हळूवार नाटक आम्ही तुमच्यासमोर घेऊन येतोय. कसं होतं की आपण सगळे एकत्र असतो म्हणायला, पण प्रत्यक्षात एकत्र असतो का? मनाने शरीराने एकत्र असतोच, पण बराच वेळा असं होतं की आपण एकत्र असतो, बोलतो, पण त्या बोलण्यामध्ये फक्त एक कृत्रिमपणा आलेला असतो वेळेनुसार, आपल्या कामानुसार. पण तो कृत्रिमपणा जाऊन तो गोडवा टिकून राहण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, आणि तो गोडवा का कमी होतो, या सगळ्यांची उत्तर तुम्हाला पाहिले ना मी तुला या नाटकाला मिळतील. आणि आत्तापर्यंत ज्या भूमिका माझ्या तुम्ही बघितल्या, विनोदी जास्त बघितल्या असतील, सिरियस कमी असतील, परंतु ही सिरियस विनोदी अशा सगळ्यांचं मिश्रण आहे. एक आपल्यातला माणूस, आपल्या घरातला माणूस तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे, कारण या नाटकात आम्ही चौथी भिंत आम्ही तोडलेली आहे आणि नाटक करताना तुमच्याशी संवाद साधतो. सो या गोष्टी करता करता निनाद म्हैसाळकरचं अप्रतिम म्युझिक, त्याच्यावर उत्तम नृत्य आणि गाणी, या सगळ्यांचं उहापोह म्हणजे आमचं पाहिलं ना मी तुला हे नाटक. आणि मला असं वाटतं की जी गाणी जी निहारिका राजत यांनी लिहिली आहेत आणि सुनील हरिश्चंद्रने दिग्दर्शन केलेलं आहे, आणि उत्तम सेट संदेश बेंद्रेने केला आहे, राजेश शिंदे यांचं लाईट्स त्यांनी डिझाईन केलेलं आहे, सगळ्याच गोष्टी मस्त, वरदा वैद्याने कॉस्ट्युम्स केलेले आहेत. तर मला असं वाटतं हे सगळं जुळून आलं आहे आणि सगळी माणसं त्यांच्या त्यांच्या नात्यामध्ये नक्कीच एकत्र असतील, परंतु ती खरंच गुरफटलेली आहेत का सेपरेट आहेत, या सगळ्यांची तुम्हाला उत्तर आमच्या पाहिलेनं मी तुला या नाटकात मिळतील. तर नक्की या. सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की नाटक तुमचं आहे आणि तुम्हीच बघायचं आहे. नक्की या नाटकाला वाट बघतोय. ते गाण्याची पंक्ती अशात, तू दूर दूर जाताना एकलेपण दाटते, चार भिंती असूनही घर हे सुनेच वाटते, अडते सारे तुझ्याच पाशी उलगडते, एकमेका सावरताना असे नेमके असेच घडते. थोडक्यात जी गोष्ट घडायला नाही पाहिजे ती घडते, पण ती आपण जर पुन्हा उमजली काय नक्की घडलंय ते, तर पुन्हा ती गोष्ट सावरू शकते. हेच काय सावरण्याचं जे काय हळण्याची गोष्ट आहे ती बघण्यासाठी नक्की या बघायला आमचं नाटक पाहिलं नाही मी तुला. वाट बघतोय.